तलाठी भरती 2023 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मलायझेशन विषयी चर्चा करणार आहोत। तर बघा मित्रांनो, जेव्हापासून मित्रांनो तलाठी भरतीची नॉर्मलायझेशनची जी गुणवत्ता यादी आहे मित्रांनो ती जाहीर झाली आहे, तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गोंधळ उडालेला आहे। काही विद्यार्थ्यांचे खूप जास्त मार्क वाढलेत, तर काही विद्यार्थ्यांचे खूप मार्क कमी झालेत। तर याविषयी मित्रांनो एक्झॅक्टली नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस असते ती कशा प्रकारे वर्क करते याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा, पूर्ण महाराष्ट्रभर मित्रांनो हा व्हिडिओ फिरला पाहिजे। तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण पाहणार आहोत की नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे ती कशा प्रकारे वर्क करते, संपूर्ण तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे मित्रांनो। तर बघा, सर्वात प्रथम मित्रांनो सर्व अपडेट तुमच्यासोबत शेअर करतो। तर पहिल्यांदा तलाठी भरतीची जी नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे ती समजून घ्या। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ठीक आहे, आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय। तर बघा, तलाठी भरती 2023 सुरू झाली आहे। ही भरती यावेळेस TCS द्वारे घेण्यात येत आहे। या भरती प्रक्रियेत यावेळेस नॉर्मलायझेशन म्हणजे सामान्यीकरण पद्धत असणार आहे। पण हे सामान्यीकरण म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न आजकाल इच्छुकांच्या मनात घोळत आहे। चला तर मग सामान्यीकरण या शब्दाबद्दल तुमचे विचार स्पष्ट करूया। ठीक आहे, तर आता बघा नॉर्मलायझेशन विषयी तुमचे डाऊट क्लिअर करतोय। केंद्र सरकारच्या किंवा बँकेच्या नोकरीसाठी अर्ज केलेल्या इच्छुकांनी अनेक परीक्षांमध्ये हा शब्द नक्कीच ऐकला असेल, अडचणीच्या स्तरावर एका दिवसात एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे गुण समान करण्याची प्रक्रिया म्हणजे सामान्यीकरण। त्याचप्रमाणे याचा अर्थ असा आहे की अधिकारी अनेक शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित करतात आणि अडचणींच्या पातळीतील कोणतीही तफावत विचारात घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे गुण सामान्य करतात। तुम्हाला माहिती आहे, दरवर्षी लाखो विद्यार्थी तलाठी भरतीची परीक्षा देतात आणि अधिकाऱ्यांना एका दिवसात आणि फक्त एका शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेणे शक्य नाही। अशा वेळेस सरकारने सामान्यीकरण संकल्पना आणली आहे। जेव्हा परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये घेतली जाते तेव्हा सामान्यीकरण प्रक्रिया इच्छुकांच्या गुणांशी बरोबरी करते। जे सर्व शिफ्टचा भाग असतील त्यांच्या क्षमता समान असते। जेव्हा सामान्यीकरण केले जाते तेव्हा हे मूलभूत गृहीतक असेल, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्त असेल तर हा मूलभूत गृहीतक चित्रात येईल। ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे। तर ठीक आहे, आता बघा जो फॉर्म्युला यूज केला जातो मित्रांनो तलाठी भरतीचं नॉर्मलायझेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी, तर तो हा फॉर्म्युला आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, संपूर्ण फॉर्म्युला विषयी या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। हा फॉर्म्युला कशा प्रकारे वर्क करतो ते या ठिकाणी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता। आणि हाऊ टू कॅल्क्युलेट तलाठी एक्झाम मार्क्स, तर त्याचा महत्वाचा जो फॉर्म्युला आहे तो बघा मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड आहे ही मित्रांनो। या फॉर्म्युल्याचा यूज करून मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशनचा स्कोर काउंट केला जातो। तर या ठिकाणी बघा हाऊ टू कॅल्क्युलेट अ नॉर्मलाइज्ड स्कोर। तर या ठिकाणी तुम्ही बघा नॉर्मलाइज्ड स्कोरची गणना कशी करायची। तर बघा, जेव्हा मूल्य समायोजन वेगवेगळ्या स्केलवर कल्पनिष्ठ सामान्य स्केलवर केले जाते तेव्हा मोजलेले मूल्य समायोजित करण्याच्या प्रक्रियेस सामान्यीकरण म्हणतात। ओके, त्यानंतर बघा उमेदवारांचे कामगिरीचे मूल्यमापन अधिकाऱ्यांकडून समान परीक्षा पॅरामीटरच्या आधारे केले जाईल। परीक्षेच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये अडचण पातळी समायोजित करणे या प्रक्रियेचे मुख्य सूत्र आहे। दोन शिफ्टमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करा आणि तिला किंवा त्याला पहिल्या शिफ्टमध्ये 200 पैकी 105 गुण मिळाले, दुसरीकडे तिला त्याला दुसऱ्या शिफ्टमध्ये 200 पैकी 135 गुण मिळाले। त्यामुळे प्रश्नपत्रिकेच्या काठिण्य पातळीत फरक असल्याचे स्पष्ट होते। त्यामुळे या प्रकारावर तोडगा काढण्यासाठी तलाठी भरती आता सामान्यीकरण प्रक्रियेचा अवलंब करत आहे। तर बघा मित्रांनो, तुमचे सर्व तलाठी भरतीचे जे काही नॉर्मलायझेशन आहे त्याविषयी मित्रांनो तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील। काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।